नमस्कार मित्रांनो, दररोजच्या जेवणात काय वेगळं करावं असं वाटतंय का? मग ही शेवग्याची आमटी ट्राय करा. झणझणीत, घरगुती आणि भरपूर प्रोटीन्स असलेली. चला तर मग करूया आपण. मी इथे शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आहेत अशा प्रकारे. एका पातेल्यात पाणी घेतले, त्यात थोडंसं मीठ घ्यायचं. आपल्याला शेंगा ह्यात उकळून घ्यायच्या आहेत. मी शेंगा अशा प्रकारे शिजवून घेणार आहे इथे. मी इथं मसूर डाळ अर्धी वाटी घेतली आणि मूग डाळ अर्धी वाटी. हे चांगले धुवून आणि स्वच्छ करून आपल्याला पाणी त्यात थोडं ठेवायचं आणि त्यात कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, हिंग, तेल, मीठ घालून हलवून घ्यायचं. अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही. सगळे एकदम शिजवायचं, वेगळी चव लागते. हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये होऊन जाते. परत मॅश करून घ्यायचं. तुमच्याकडे जर टोमॅटो नसेल तर तुम्ही चिंच किंवा आमसूल वापरून आंबटपणा आणू शकता त्यात. हे छान असं मॅश झालं आहे. शेंगा चांगल्या शिजत आल्या आहेत. आता आपण थोडंसं एक शेंग घेऊन बघूया शिजली आहे का व्यवस्थित. ओके, परफेक्ट शिजली आहे. आता आपण त्या शेंगा त्या डाळीत सगळ्या मिक्स करून घेणार आहोत. हे छान आता मिक्स करून घेऊया. त्यात मी आता घरची चटणी टाकणार आहे. आपण घरी बनवतो ती चटणी 2 चमचे टाकली आहे मी इथे. छान मिसळून घ्यायचं. आता आपण फोडणीसाठी घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर. ते मी एका पातेल्यात तेल ओतलं आहे 2 पळ्या. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मग त्यात जिरे टाकायचे. तर मोहरी चांगली तडतडली. आता जिरे टाकूया आपण. कढीपत्ता टाकायचा. आलं लसणाची पेस्ट टाकली. फोडणी जास्त करपून घ्यायची नाही, आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे. जास्त नाही भाजी, नुसती गोल्डन ब्राऊन केली तर चालेल थोडीशी. आज जेवायला काय करायचं हे सुचत नव्हतं. मला लक्षात आलं शेवग्याच्या शेंगा आहेत घरात आणि ह्या पद्धतीने आमच्या घरात शेवग्याच्या शेंगाची आमटी खूप आवडते. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा, खूप छान लागते. पेस्ट चांगली घातली आहे. तर आपण ते डाळ ओतणार आहोत. छान ढवळून घ्यायचं. मी यात थोडा गरम मसाला टाकला आहे आणि थोडा गूळ टाकते मी. तर गूळ नसलं तर साखर टाकली चालेल तुम्ही. आता छानपैकी उकळी आणून द्यायची. जास्त शिजवायची काही गरज नाहीये. फक्त 3 ते 5 मिनिटं शिजवणार आहे मी, कारण की आपल्या शेंगा ऑलरेडी शिजल्या आहेत. छान उकळी येऊन द्यायची. घरच्या घरी साध्या डाळीपासून आणि ताज्या शेवग्याच्या शेंगेपासून बनवलेली आमटी आहे ही. खूप छान लागते. थोडीशी गोडसर आणि थोडीशी झणझणीत. मी तर कोथिंबीर टाकली आहे.
आमटी आपली तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया ती. साधं आणि खासवर ही होती आजची खास शेवग्या शेंगची आमटी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या किचनमध्ये ही चव उतरवा. आपण भेटूया पुढच्या झणझणीत आणि खास रेसिपी घेऊन. थँक्यू.